बघा, तुम्ही भावनेतून तुम्ही बसून इष्टलिंग पूजा बघायला बसलो तर तुम्हाला भास होतो, खरंच मी सुद्धा ह्या पद्धतीने लिंग पूजा करून घेतला पाहिजे. तेवढा मनात भाव तयार व्हावं म्हणून इष्टलिंग पूजे बाहेर असतो. प्रत्येकानं दिसलं पाहिजे, ते मनात भाव निर्माण झाला पाहिजे, मी लिंग पूजा करतो. कारण त्या लिंगावरच श्रद्धा, अभिषेक करताना पूजा करत असतानाच प्रत्येक पावला पावलाला त्या इष्टलिंगावरला श्रद्धा प्रेम पूजा करत असतानाचे भाव जे काही तुम्ही पाहतो ना, गुरु महाराजाचा चेहऱ्यावर, तो भाव तुमच्या मनामध्ये तयार झाला पाहिजे. तेवढा भक्ती तेवढा श्रद्धा तुम्ही इष्टलिंगावर ठेवलं तर तेव्हा काय होणार? इष्टलिंग प्राणलिंग, इष्टलिंग तो प्राणलिंग स्वरूपामध्ये बदल होतो. तो प्राणलिंग स्वरूपात बदल झाला तर तुम्हाला ज्ञान निर्माण होतं डोक्यामधून, खरं नाही हे सगळं वेगळं आहे, हे मी नाही, हे मी वेगळं आहे, हे मी वेगळं आहे. म्हणजे संसारातून तुम्हाला थोडा थोडा अलिप्त होता येतो. नाहीतर ह्या बघा लक्षात, ह्या संसारातून वेगळं व्हायचं असेल तर आपण मायातून बाहेर पडला पाहिजे, मोहातून बाहेर पडला पाहिजे, काम क्रोधातून बाहेर पडला पाहिजे, लोभातून बाहेर पडला पाहिजे. हे सगळं कधी बाहेर पडता येतो? हे काही माझं नाही हे भाव मनात आल्याशिवाय वाटणारच नाही. बघा इथं